एक्सप्रेशन बघताय का विशाल? एकदम अशा प्रकारे आपलं चिकन हे रेडी झालेलं आहे. खूप हाय कोलेस्ट्रॉल आहे. डॉक्टरने सांगितलं आज वडापाव खा, उद्यापासून बंद कर. नमस्कार मंडळी, कशा सगळे? मस्त मजेत ना? आज मी आलोय कर्जतला रिसॉर्टवरती. आज माझ्यासोबत आहेत माझे मित्रमंडळी. आम्ही टोटल 17 जण इकडे कर्जतला रिसॉर्टवरती आलोय. दरवर्षी आम्ही पावसाळा सुरू झाला की अशी रेनी पिकनिक काढतो आणि कुठल्या तरी रिसॉर्टला जातो आणि मस्त एन्जॉय करतो. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून ह्या पिकनिकचं प्लॅनिंग सुरू होतं आणि फायनली आम्ही सगळे आज इथे आलो आहे. सो तुम्हाला पण दाखवतो की आमची जर्नी डोंबिवलीपासून कशी सुरू झाली कर्जतपर्यंत आणि ह्या रिसॉर्टवरती आम्ही कसा एन्जॉय केला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या भन्नाट अशा व्लॉगची. चला विशाल, काय मग प्रतिक्रिया काय तुमची? काय नाही, आज पिकनिकचा दिवस आहे आमचा आणि आम्ही मस्तपैकी आमच्या घरी चिकन बनवतोय. स्वतःच्या इच्छेने. हां, स्वतःच्या इच्छेने बनवतो. लागले आहेत पण बनवतोय. फुल अंडर प्रेशर. सगळं एन्जॉयमेंटवालं सगळं एन्व्हायरमेंट आहे. हा सुहास गावडे एवढीशी कोथिंबीर घेऊन हवा. हे बघा, आज आम्ही विशालच्या घरी चिकन बनवतोय. पिकनिकला जायची तयारी आहे. एक्सप्रेशन बघताय का विशाल? एकदम काल मॅरिनेट करायला टाकलं होतं आम्ही. हे काल एकदम बॉसगिरी करत होतो. आज बघ कसं आहे. मस्त आलं, वास या माणसाला कधी बघितलं का काम करताना? वरची देखी आहे, हे सुहास गावडे काम करतो. हे काय चिकन मध्ये टाकण्यासाठी आणलेलं नाही, याचं वेगळं चॅट बनणार आहे, स्पेशल चॅट. पिकनिकला जायची तयारी जोरात चालू आहे. गिरी आपल्या विशालकडे चिकन बनवायची तयारी चालू आहे. बघा, हे चिकन आणलेलं आहे, 3 किलो चिकन आहे. ते बनवणार आणि हे चणे आहेत, संध्याकाळी चणा चाट बनवायला. काल आम्ही मॅरिनेट केलं आहे चिकन आणि आता फोडणी द्यायची आणि 11 वाजता पॅकअप करून आम्ही कर्जतला जायला निघणार आहे. चला आता चिकनला वगैरे फोडणी देऊया आणि चिकन रेडी करूया. काय कमी करायचं? अरे असू दे ना थोडा वेळ. पाच नाही करतेच ते. हे टाकू दे ना, आधी मटेरियल टाकू दे. त्याच्याकडे 3 मास्टर शेफ अमित पवार भटकन दी वाईफवाले आलेले आहेत इकडे स्पेशल चिकन बनवायला. साधा काम नाही, साताऱ्यावरून टेक्निक शिकून आलेले आहेत. राहिलेत कोकणात पण स्टाईल बनवतात सातारा. आता बनवतात मालवणी टाईप सुका चिकन. बघूया कसं काय बनवतात. आता आपण टोमॅटो टाकूया. मस्तपैकी आता चिकन टाकलेलं आहे, आता शिजायला ठेवूया आपण. सगळं चिकन टाकलेलं आहे, कांदा टोमॅटो खोबऱ्याचं वाटण सगळं टाकून झालेलं आहे. आता चिकन टाकलं आहे. गॅसचे पैसे आपण देऊ विशालला. गॅसचे पैसे द्यावेच लागणार, नाही तर जीव त्याचा खालीवर होईल. बोलेल फक्त नको रे नको रे नको रे. संध्याकाळी आला तोंड वाकडं दिसलं की जमलं जाईल, पैसे पोचले नाही म्हणून वाकडं झालंय. अशा प्रकारे आपलं चिकन हे रेडी झालेलं आहे. कोथिंबीर टाकून देऊया थोडी. आता गॅस बंद करून आपण आता मस्तपैकी त्याला थंड व्हायला देऊया. अशा प्रकारे आपलं चिकन हे रेडी झालेलं आहे. बघा, थोडं वेळेला थंड करून पॅकअप करायचा आणि डायरेक्ट रिसॉर्टवरती ओपन करायचं. चलो वडा पोलेटवर आहे. गणपती बाप्पा
CNG पंपावर आता आपण CNG टाकून घेतला आहे. तर CNG टाकून निघूया कर्जतच्या दिशेने. चलो. हे बघा, समोसा ये देखो, ये कबाब लेके आया है शालन भाई हमारे साथ है. ये देखो हमारे ग्रुप का मेंबर, ये देखो कोने में बैठे ना वो शालन भाई, वो मस्त पकौड़ा लेके आए हैं. अभी हम वो चुप चुप के खा रहे हैं. टोटल 17 जन है, तो उसमें से हम 4 जन इधर है. तो अभी एक एक मैं खाता हूँ और बताता हूँ कैसा है. एक ही सेकंड. एक नंबर घटभाऊ ना. शालन भाई खतरनाक. उधर रखो कुशल ले. फुल हाय प्रोटीन. एक नंबर. साधा काम नाही. गाडीवाली माणसात सगळे गाडीमध्ये बसलेली स्ट्रॉंग आहेत सगळे. कोणी किती पण बोललो ना, पावर आमचीच आहे. पूर्व दिशा आम्ही बोलेल तीच. पुढे काय जाणार नाही, तुमच्याने काय होणार नाही. आमचंच ऐकावं लागेल. नाही काय जाय गेट आउट. सकाळी 11:30 वाजता आम्ही निघालेलो आमच्या सोसायटीमधून. कोणी जेवलं नाही आहे, काय नाही. सगळ्यांनी घरी जो ब्रेकफास्ट केला असेल तो. वडापाव जवळ आलो इथे. आता हा फेमस वडापाव आहे नेवाळी नाक्यावर. तर आता वडापाव खातो मस्तपैकी. 2 तास तरी एनर्जी राहिली पाहिजे, कारण चेक इन आमचं आहे 3 वाजताचं. पण कर्जतला हॉटेलचे डिटेल्स व्हिडिओचा लास्टला सांगेन. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. सोपापासून वडापाव बंद. खूप हाय कोलेस्ट्रॉल आहे. डॉक्टरने सांगितलं आज वडापाव खा, उद्यापासून बंद कर. हा थँक्यू गावडे, कधीतरी चांगलं काम केलं. नाही तर पहिला स्वतः खातो. हा मी चांगलं काम नाही करत. काय असं जाऊ दे. मला जरा वडापाव खात होता. 4 खाणार आहे. बेकार आहे. आता आम्ही ऑलमोस्ट येऊन पोहोचलो आहे कर्जतमध्ये. फक्त 5 किलोमीटर आहे इथून कर्जत. आणि त्याच्यानंतर आम्ही रिसॉर्टवरती पोहोचू. हा रिसॉर्टचं नाव आत्ता रिव्हील करणार नाही, लास्टला. कर्जतमध्ये आपली एंट्री झालेली आहे. तर इथून फक्त काही किलोमीटरवर आपलं रिसॉर्ट आहे. चलो, फक्त 13 किलोमीटरवर आहे. मस्त. हॅलो, आम्ही आता पोहोचू. 10 मिनिटं लाग. ये देखो, ये है हमारा रेड सैंड द लेक फ्रंट रिसॉर्ट. हे बाजूला लेक आहे. लेक मध्ये सध्या पाणी नाही, पाऊसच नाही तर काय. हे आहे आमचा रिसॉर्ट. हा हे बघा, हेच लेक आहे. असं कन्सिडर करा, लेक मध्ये पाणी आहे. नाही, नदी असेल वाटते बाजूला, त्या बाजूला. 5 गाड्या हेच ते इथे जेवण आहे. एक गाडी आपली पोहोचलेली आहे. दुसरी गाडी फायनली पोहोचलेलो आहे. चलो. फायनली आम्ही रिसॉर्टवरती पोहोचलेलो आहे. आणि हे बघा, रिसॉर्ट पूर्ण खाली आहे सध्या तरी. हा पूल आहे, ती तिकडे गाडी लावली आहे, तो ते अभि आहे. आणि हे या साईडला आपले जी रूम आहे रिसॉर्टची, ती या साईडला आहे. हे बघा, याच्या अंगात आलं आहे. चला तुम्हाला दाखवतो रिसॉर्टवरची आमची रूम कशी आहे ती. हा बघा, हा एक रूम आहे. हे बघा, ही रूम आहे आपली. हे बघा, रूम आहे. इकडे टॉयलेट बाथरूम. दोन्ही साईडला AC आहे. बघा, हा या साईडला पण AC आहे, त्या साईडला पण AC आहे. असंच पाहिजे हो, मजा येते जरा. हे बघा, इकडे फर्निचर आहे, इकडे पण AC आहे.
आणि इकडे पण हे टॉयलेट बाथरूम आहे. सो इथे एक रूम आहे, तिथे मध्ये पूल आहे आणि त्याच्या पलीकडे अजून एक रूम आहे आणि तिथे आहे हे आहे हे त्यांचं कॅन्टीन आहे, तिथे जेवणाची वगैरे सोय केलेली आहे. बट इथे जिथे आमची रूम आहे त्याच्या समोरच बघाल तर इथे एक आंब्याचं झाड आहे, त्याच्या समोरच हा एक लेक आहे इथे. आज आम्हाला एक्सपेक्ट होतं की खूप पाऊस पडेल इकडे, बट आज पाऊस नाही आहे, पण वेदर खूप छान आहे ओव्हरऑल. सो काल लास्ट वीकमध्ये खूप प्रचंड पाऊस पडत होता, आम्हाला वाटत होतं की खूप पाऊस पडेल इकडे, बट तसं वेदर नाही आहे. पण ठीक आहे, आय एम नॉट कंप्लेनिंग अबाउट वेदर, बट चांगलं आहे. तुम्हाला आता पूल दाखवतो. गावडे काय तुम्ही काय सांगू इच्छिता ह्या रिसॉर्टबद्दल? आपण येऊन पोचलेलो आहे. हा चांगलं वातावरण आहे, जरा ऊन आहे, पाऊस यायला पाहिजे फक्त बस. हा ठीक आहे, येईल पाऊस येईल. गावडेबद्दल 2 शब्द चांगले. श्रीमंत जनता पार्टी विरुद्ध गरीब जनता पार्टी. ही गरीब जनता पार्टी नाही नाही, हा गरीब जनता पार्टीचा अध्यक्ष आहे. क्या आप इसको जानते हो? हम जानते हैं, ये गरीबों का सेक्रेटरी आपल्या त्या लास्टच्या माणसाचं आगमन झालेलं आहे, जो लास्ट आलेला आहे. बाळा कसं वाटतं आपल्याला? एकदम मस्त रे. हा मस्त वाटतं. चला बॅग ठेवा आणि या त्या रूममध्ये तिकडे माझं.
हे बघा आता आपल्याला मस्तपैकी काकडी कापलेली आहे. ही बघ काकडी इथे. आता आपण कॉर्न चाट बनवणार आहे. त्याच्यानंतर टोमॅटो कापलाय, कांदा कापतो इथे आपला अमोल परब. त्याच्यानंतर आपण बनवणार आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. हे उघड रे. नाही नाही चना चाट बनवणार. चना चोर गरम आराम आता. चना आलेला आहे. चना मसाला आपण आता बनवणार आहे. कांदा आहे बघा, कांदा एकदम फाईन चॉप केलेला आहे आपण डिश मध्ये. घरची प्रॅक्टिस. दररोज घरांशी केलं पाहिजे जेव्हा. तो आता मस्तपैकी सगळे उठलेत, फ्रेश वगैरे झालेत आणि आता आम्ही फ्रूट्स मॉकटेल बनवतोय आता. आणि ते हे सगळे बघाल तर परत सगळे पूलमध्ये आलेले आहेत आणि तिकडे संदेश गिरीश हे फ्रूट्स कापतायत. आम्ही फ्रूट्स मॉकटेल बनवतोय. हे स्पेशल कॉकटेल असतं आमच्या दरवेळच्या पिकनिकमध्ये. तो तुम्हाला दाखवतो ते एकदा कॉकटेल बनलं की कसं दिसतं. एक नंबर टेस्टी लागतं. दाखवतो तुम्हाला तयारी कशी चालू आहे मॉकटेलची. संपाटा चालू आहे इकडे. ऍपल कापतायत आणि इकडे ऑरेंजेस आहेत. तिकडे पण सोलायचं चालू आहे. बघा आपली मॉकटेलची तयारी एकदम जोरदार झालेली आहे. हे इकडे फ्रूट्स आहेत, इकडे पण फ्रूट्स आहेत आणि हे आपले सगळे कोल्ड्रिंक्स आहेत. I've been holding on so tight, 'cause all that I do was easy to use. So call my time, but you weren't really mine, just something to do. Thought I never knew. No surprise, but never the टेस्ट करूया, टेस्ट आपण. आता यांना फ्रूट कमी मला आपलं मॉकटेल रेडी झालेलं आहे. आता इकडे संदेश सर्व करतोय. इकडे ग्लास. in self-defense. No surprise, but nevertheless. I get lost when I look in your eyes. चला आता तुम्हाला दाखवतो इथला आमच्या रिसॉर्टचा ड्रोन व्ह्यू. चला ते पण विथ पूल. चला
you weren't really mine, just something to do. Thought I never knew. No surprise, but nevertheless, I'm still. चला सगळ्यांनी परत आपापल्या बॅगा आपापल्या कारमध्ये टाकलेल्या आहेत आणि आता आम्ही सगळे निघालो परत ते डोंबिवलीच्या दिशेने. आता वाजलेत किती रे? 4 वाजले आत्ता आणि 4 वाजता आता इथून मग निघतोय. 4 म्हणजे आता जवळजवळ हे सगळे येईपर्यंत 4:15 4:30 वाजतील. त्याच्यानंतर आम्ही निघू ते डोंबिवलीच्या दिशेने. 1 2 3 आमच्याच आहेत, सगळ्या कार आमच्याच आहेत. मजा केली खूप, पोरांनी खूप मजा केली. तर मंडळी अशा प्रकारे आपली रेनी पिकनिक ही सक्सेसफुल झालेली आहे आणि खूप मजा केली, धमाल केली आम्ही सगळ्यांनी. तुम्हाला कसा वाटला हा आमचा व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही पण अशीच एक पावसाळ्यात पिकनिक अरेंज करा, सगळ्यांनी एकत्र या आणि खूप एन्जॉय करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चलो.